मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलै रोजी मीरा रोडला भेट देणार। मनसेच्या जोरदार मोर्चानंतर आज ठाकरे मीरा भाईंदरचा दौरा करणार। राज ठाकरे स्थानिक मनसे कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। जनसुरक्षा विधायक विधानसभेमध्ये मंजूर। विधानसभेत आवाजी मतदानानंतर विधेयक मंजूर। शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी फडणवीस यांनी मांडलं विधेयक। जनसुरक्षा विधेयकावर आज सभागृहामध्ये चर्चा होणार। काल जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर आज दोनही सभागृहात चर्चा होणार। महाराष्ट्रातून माओवाद हळूहळू संपुष्टात येतोय। महाराष्ट्रामध्ये केवळ 2 तालुक्यात नक्षलवाद शिल्लक। शहरी नक्षलवाद्यांवर ही कारवाया सुरू। फडणवीस यांची माहिती। विरोधी पक्षात असताना मी जास्त खतरनाक। जनसुरक्षा विधेयकावर बोलताना फडणवीस यांचं वक्तव्य। मला सत्तेतच राहू द्या, फडणवीस यांचं मिश्किल विधान। नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्यांचा भत्ता सुरू करा। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी। मला संधी दिली नाही, मात्र मी तुम्हाला संधी देतो। मंत्रीपद डावलल्यावरून मुनगंटीवार यांचा फडणवीस यांना चिमटा। मुनगंटीवारांना योग्य वेळी योग्य जागा देऊ। मुनगंटीवार यांच्या टोलेबाजीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज भाजपचा पक्षप्रवेश सोहळा। मुंबईतील भाजपच्या कार्यालयामध्ये पार पडणारा हा सोहळा। कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते प्रवेश करणार याकडे लक्ष। महाराष्ट्रात नक्षलवादी चळवळ फोफावली। शहरी नक्षलवाद मोडून काढताना नागरिकांना त्रास नको, जयंत पाटील यांचं वक्तव्य। गिरणी कामगारांची बैठक सकारात्मक। बैठकीमध्ये गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर देण्याचं आश्वासन। जास्त मेंटेनन्स असणाऱ्या घरांचा मेंटेनन्स माफ। गिरणी कामगारांच्या मोर्चात काहींनी राजकीय पोळी भाजली। उदय सामंत यांची ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंच्या नेतृत्वात कामगारांना घरं देऊन दाखवू, सामंत यांचं आश्वासन। आमदार वरुण सरदेसाई यांना नीलम गोर्हे यांच्या बॉडीगार्डकडून धक्काबुक्की। आम्ही अतिरेकी आहोत का? आमच्या खिशाला आमदारकीचा बॅच आहे, वरुण सरदेसाई यांचा संताप। अस्वस्थ एकनाथ शिंदे यांची अचानक दिल्लीवारी। आयकर विभागाच्या नोटिसा, मंत्री आमदारांच्या चौकशा आणि ठाकरे बंधूंचं एकत्र येणं यावर मांडलं गाऱ्हाणं। शेतकऱ्यांसह आता शेतमजुरांनाही मिळणार विशेष विमा योजना लाभ। 1,75,00,000 शेतमजुरांच्या विमा योजनेला तत्वतः मान्यता। शासकीय घरकुल योजनेसाठी आता नवा ॲप। नागरिकांना मिळणार एका क्लिकवर माहिती। नगरविकास विभाग आणि गृहनिर्माण विभागाचा नवा उपक्रम। गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित। पूर्वीच्या सरकारनं गणेशोत्सवामध्ये आरकाठी आणली, आम्ही स्पीड ब्रेकर हटवले, आशिष शेलार यांचं वक्तव्य। मुंबईच्या राजाचं पाद्यपूजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। लालबागमधील गणेश गल्ली मैदानात सोहळा संपन्न। यंदा मुंबईच्या राजाच्या दरबारी तामिळनाडू रामेश्वरम मंदिराचा देखावा। उत्तराखंडच्या ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या घरी सदिच्छा भेट। पादुका पूजनाचा विधी संपन्न। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील दिला आशीर्वाद। कर्णक पुलाच्या उद्घाटनानंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून जल्लोष। उद्घाटनानंतर श्रेयवादाची लढाई। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चिट। महाविकास आघाडी सरकारमध्ये परमबीर सिंग यांच्यावर गुन्हे दाखल। सीबीआयकडून न्यायालयामध्ये गुन्ह्यासंदर्भात क्लोजर रिपोर्ट दाखल। अपात्र धारावीकरांचं पुनर्वसन मिठागरच्या जागेवरच होणार। राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली। धारावीकरांकडून निर्णयाला विरोध होण्याची शक्यता। हिंजवडी आयटी पार्क संदर्भात सरकारचा ॲक्शन प्लॅन। सल्लागार समितीची नियुक्ती। खड्ड्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य। पायाभूत सुविधा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार। 18 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आता 2026 ची डेडलाईन। नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले। 550 कोटींचा वाढीव निधी आता लागणार। मनमाड हायवेच्या कामावरून खासदार निलेश लंके आक्रमक। आज अहिल्यानगरमध्ये उपोषणाला बसणार। काम लवकर सुरू करण्याची मागणी। शक्तीपीठ महामार्गाबाबत आज बैठक। भूसंपादनावर होणार चर्चा। शक्तीपीठला अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध, तर सरकारकडून समजूत काढण्याचाही प्रयत्न।
नाशिकमध्ये बिऱ्हाड आंदोलन सुरू, आज कोर्टातही सुनावणी होणार. सरकार नेमकी काय घोषणा करते, प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही, आंदोलकांचा आरोप. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतला यवतमाळमधील बच्चू कडू यांच्या पदयात्रेमध्ये सहभाग. केंद्राकडून पैसे आणून शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करा, नांदगावकर यांची मागणी. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांचा साधा एक अर्ज नाही, मागितलं नाही ते का देता, जिथं कमिशन तिथं शासन उभं, बच्चू कडू यांचा आरोप. जळगावमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक, महावितरणाकडून ग्राहकांना पाठवले जाणारे संदेश मराठीमध्ये पाठवण्याची मनसेची मागणी. संभाजीनगरमधील वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची चौकशी होणार, बँकेच्या कारभारामध्ये आर्थिक अनियमितता असल्याचा खातेदारांचा आरोप. चंद्रपूर गडचिरोलीला पुराचा फटका, आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेतला आढावा. पूर ओसरल्यास तात्काळ पाहणी करून मदत देण्याचं आश्वासन. विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा त्याचं जोरदार कमबॅक करणार, 11 जुलै ते 14 जुलै दरम्यान पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज, रखडलेल्या पेरण्या सुद्धा पूर्ण होणार. अमरावती विभागामध्ये 1 जून ते 9 जुलैपर्यंत नैसर्गिक आपत्तीमध्ये 8 जणांचा मृत्यू, 84,088 हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदियामध्ये मुसळधार पावसाचं थैमान, ककोडी चिचगड मार्गावरील पर्यायी पूल गेला वाहून, वाहतूक पूर्णतः बंद. सोलापूरमध्ये जवळपास 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा. सांगलीच्या पश्चिम भागातील शिराळ्यात पावसाचा जोर ओसरला, चरण परिसरातील वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट. नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये पाण्याचा अंदाज न आल्यानं 1 जण वाहून गेल्याची माहिती, अग्निशामक विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्तीचा शोध सुरू. वर्ध्यामध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, पालकमंत्री पंकज भोयर यांचे निर्देश, पूर परिस्थितीचा घेतला आढावा. शहापूर तालुक्यातील वसरवाडीत आजारी असलेल्या आदिवासी महिलेचा रस्त्याअभावी 2.5 किलोमीटर झोळीनं प्रवास, तांत्रिक अडचणींमुळे रस्ता होऊ शकत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं. नंदुरबारच्या मालीआंबा गावातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी धोकादायक प्रवास, वरखेडी नदीवर पूल नसल्यानं बांबूच्या झुलत्या पुलावरून करावा लागतोय प्रवास. भिवंडीतील अंजूर फाटा चिंचोटी रस्त्याची दुरावस्था, रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये अडकला टेम्पो, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. भंडाराच्या बपेरा गावातील 52 थडी नदीवरील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा पूल 23 वर्षातच निकृष्ट, पुलावर जवळपास 20 ते 22 ठिकाणी भेगा. पंढरपूरमधील भीमा नदीपात्रात पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास, तर लवकरात लवकर हा पूल बांधावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा युवा सेनेचा इशारा. पुण्यामध्ये घडलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ लातूरमध्ये धरणे आंदोलन, दोषींवर कडक कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. वसईतील शालेय विद्यार्थ्यांना आमदार स्नेहा दुबे यांनी घडवली विधान भवनाची सफर, 50 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बघितलं राज्याचं पावसाळी अधिवेशन, मुख्यमंत्र्यांनीही साधला विद्यार्थ्यांशी संवाद. अकोल्याच्या प्राचीन केनियामध्ये फडकवला भारताचा झेंडा, ज्युनियर अंडर 17 रोलबॉल वर्ल्ड कप चॅम्पियनशिपमध्ये पटकावलं सुवर्णपदक, स्पर्धेत 12 देशांचा सहभाग. उदयपूर फाईल्स चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मुस्लिम संघटनांचा वाढता विरोध, चित्रपटावर बंदीच्या मागणीसाठी मुस्लिम संघर्ष समितीकडून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार, कॅनडामध्ये काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या कॅफेवर गोळीबार करतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर. वसईच्या नालासोपाऱ्यातील कळंबखाडीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळलं 1.5 महिन्याचं बाळ, बोळींज परिसरातील रुग्णालयात बाळावर सध्या उपचार सुरू. साताऱ्यातील पाटणच्या सडावाघापूर परिसरात गाडी दरीमध्ये कोसळली, रीलसाठी गाडीबरोबर स्टंटबाजी करत असताना सुटला गाडीवरचा ताबा, कार चालक गंभीर जखमी. गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या टाकीमध्ये बुडून चिमुकल्याचा मृत्यू, नागपूरच्या लकडगंज परिसरामधली घटना, पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू. इगतपुरीच्या नाशिक मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्यावर 4चाकी वाहन आणि कंटेनरचा भीषण असा अपघातात 4घांचा दुर्दैवी मृत्यू. चालत्या दुचाकीला भर रस्त्यात लागली अचानक आग, दुचाकी चालकांना प्रसंगावधान राखत दुचाकी सोडून काढला पळ, भंडारा जिल्ह्यातला शिंगोरी रोडवरची घटना. अंबरनाथमधील सराईत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात, 2 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, आरोपींकडून 4 गुन्ह्यांची उकल.
पुण्यामध्ये प्रेयसी गर्भवती राहिल्यानंतर प्रियकरानं तिच्या नकळत रबडीतून दिली गर्भपाताची गोळी. तरुणीकडून हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार. कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून केली निर्गुण हत्या. यवतमाळच्या वाघापूर परिसरामधली धक्कादायक अशी घटना. नागपूरच्या हॉटेल डिव्हाइनच्या रूममध्ये 38 ग्रॅम एमडी पावडर विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून एमडी पावडरसह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. धुळे पोलिसांनी बंदुकीचा धाक दाखवून 1.5 कोटींची लूट करणाऱ्या चौघांना गुजरातमधून केली अटक. कारवाईमध्ये 45 लाखांची रोकड जप्त. अकोल्यात तब्बल 11 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या दोघांना खदान पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. जालन्यामध्ये दहशत माजवण्याच्या हेतूने हातात तलवार घेऊन इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल करणारा पोलिसांनी घेतला ताब्यात. आरोपीकडून एक धारदार तलवार जप्त. भिवंडीमध्ये तलवार नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न. युवकाच्या हातात तलवार असलेला व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून शोध सुरू. सोलापूरमध्ये 5.25 लाखांचे दागिने पळवणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगार टोळीतल्या अट्टल चोरट्याला अटक. शहर गुन्हे शाखेच्या पथकाची हरियाणामध्ये कारवाई. धाराशिवमधील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना जीवे मारण्याची धमकी. सोशल मीडियावर व्हिडिओ टाकू नकोस, तुझे दिवस भरले तशी धमकी. कोल्हापूरच्या पाटपन्हाळा परिसरात शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या 5 शेतकऱ्यांवर गव्याचा प्राणघातक हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीच्या पुनरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. न्यायालयानं निवडणूक आयोगाला आधार, मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्याचे दिले निर्देश. वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या एका लेखातून काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आणीबाणीला संबोधला काळा अध्याय. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात लागू केलेल्या नसबंदी मोहिमेचा मनमानी आणि क्रूर निर्णय असा उल्लेख. गुजरातमध्ये वडोदरा आणि आनंदला जोडणारा महिसागर नदीवरील 45 वर्ष जुना पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना. अपघातात आतापर्यंत 15 मृतदेह काढले बाहेर. अजूनही 4 जण बेपत्ता. उत्तर प्रदेशमधल्या मुरादाबादमध्ये पैशांच्या वादातून 2 गटात हाणामारी. पैशांच्या व्यवहारातून सुरू झालेला किरकोळ वाद विकोपाला. 2ही गटात काठानी मारहाण. अमेरिकेचा भारतावर 500% कर आकारण्याचा इशारा. रशियाकडून तेल खरेदी रोखण्यासाठी ट्रम्प यांची खेळी. अमेरिकेकडून रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न. रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध अधिक तीव्र होत असून यात अमेरिका उडी घेण्याची शक्यता. अमेरिकेनं B-2 बॉम्बसह थेट हवाई हल्ल्याची केली तयारी. युक्रेनच्या कीवमध्ये युक्रेनियन सुरक्षा सेवेच्या कर्नलची हत्या. हत्येत रशियाचा हात असल्याचा दावा. घटनेनं युक्रेनमध्ये मोठा गोंधळ. झेलेन्स्कीसाठी हा मोठा धक्का. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर मोठी कारवाई. अमेरिकेनं ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील 6 सिक्रेट सर्व्हिस एजंटना केलं निलंबित. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे हल्ला झाल्याचं सांगत केलं निलंबित. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांचं मोठं वक्तव्य. पूर्वी पाकिस्तानमधील काही गट भारताविरोधात दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचं विधान. आता पाकिस्तान बदलला असून दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करत असल्याचं स्पष्टीकरण. नेपाळ आणि चीनला जोडणारा मैत्री पूल भोटेकोशी नदीच्या पुरात गेला वाहून. दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू तर 13 नेपाळी, 6 चीनी नागरिकांसह 19 जण सध्या बेपत्ता. मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये पोलिसांचा हेलिकॉप्टर नदीमध्ये कोसळून भीषण अपघात. उड्डाणानंतर काही मिनिटांत तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग दरम्यान हा अपघात. हवाई बेटावरील किलाउवा ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक. वितळलेला लाव्हाचा आकाशात फवारा. 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या उद्रेकाचाच हा एक भाग. यमनच्या हुती बंडखोरांकडून लायबेरियन ध्वजाच्या एटर्निटी सी या मालवाहू जहाजावर हल्ला. हुतींनी जहाजावर मिसाईल, ड्रोन्स आणि स्फोटकांनी भरलेल्या बोटींनी केला हल्ला. लॉस एंजेलिसमधील विलिंग्टन परिसरातील बांधकाम सुरू असलेला भूमिगत बोगदा कोसळला. बोगद्यात काम करणाऱ्या 31 जणांना वाचवण्यात यश. वेस्ट बँकेतील ख्रिश्चन गावावर तायबेह सेटलर्सकडून हल्ला. सेटलर्सच्या गटानं गावातील स्मशानभूमी आणि चर्चजवळ लावली आग. हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाला हिंसाचार थांबवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचं आवाहन. मलेशिया एअरलाइन्सचे विमान पाडल्याप्रकरणी रशिया जबाबदार. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं रशियाला ठरवलं जबाबदार. तिसऱ्या कसोटीमध्ये इंग्लंड पहिल्या दिवसाअखेर 4 बाद 251 धावांवर
जो रूट शतकाच्या उंबरठ्यावर तर नितीश कुमारला 2 विकेट्स. 2012 मधील ताज हॉटेल मारहाण प्रकरणी अभिनेत्री मलायका अरोराला मुंबईतील किल्ला कोर्टाचा दिलासा. अभिनेता सैफ अली खान विरोधातील खटल्यातून कोर्टानं मलायकाचं नाव वगळलं. दिलजीत दोसांचा नो एंट्री 2 मधून बाहेर होण्याच्या अफवांना पूर्णविराम. दिलजीतनं निर्मात्यांसोबत व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिला दिलासा. केडी द डेव्हिल या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित. अभिनेता संजय दत्तच्या ॲक्शननं वेधलं चाहत्यांचं लक्ष.